राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय चर्चांना उधाण आलंय. पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची कथित यादी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पक्षात अंतर्गत कलह सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. विशेष म्हणजे या यादीत पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यासारख्या दिग्गज नेत्यांची नावं नसल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. व्हायरल झालेल्या पत्रकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी निवडणूक आयोगाला सादर करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. या यादीत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांचं नाव असल्याचं दिसतंय, तर पार्थ पवार आणि जय पवार यांचा जनरल सेक्रेटरी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. मात्र पक्षातील महत्त्वाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावं गायब असल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान 28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पक्षात नेतृत्वाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा सांभाळत उपमुख्यमंत्री पदाची ही शपथ घेतली. मात्र त्या काळात पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांवर पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप होत होते. त्यातच आता ही नवी यादी समोर आल्यानंतर पक्षातील अंतर्गत संघर्षाच्या चर्चांना आणखी वेग आलाय. विशेष म्हणजे याआधी 10 मार्च रोजी देखील सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदांचा उल्लेख नसल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे ही चूक दुसऱ्यांदा घडल्यानं राजकीय वर्तुळात संशय अधिक गडद झालाय. दरम्यान सुनेत्रा पवार यांनी ट्विट करत ही केवळ तांत्रिक चूक असल्याचं सांगितलं असून लवकरच ती दुरुस्त केली जाईल असं स्पष्ट केलंय. मात्र राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगताना दिसतीये. हे सर्व सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या संमतीनंच झाल्याचा दावा केला जातोय. तसंच वारंवार होत असलेल्या या प्रकारामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे नाराज असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. आता या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृतपणे काय भूमिका घेणार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया काय असणार आणि पक्षातील हा अंतर्गत वाद आणखी वाढणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.